श्रोतेहो नमस्कार. आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये कविता उमजताना या सदरात द.भा. धामणसकर यांच्या 2 कवितांचा डॉक्टर वीणा सानेकर यांनी घेतलेला आस्वादक वेध आणि अशी माणसं अशा लकबी हा अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध आपण ऐकणार आहोत. कवितेच्या माध्यमातून कवी बरेच वेळा प्रतिमांच्या आधारे ज्ञात जगाकडून कल्पनेतल्या जगाची सफर घडवतो. वाच्यार्थाच्या पलीकडलं बरंच काही कवी सांगू पाहतो. ज्येष्ठ कवी द.भा. धामणसकर यांच्या आजच्या 2 कविता वरकरणी सरळ, थेट आणि निसर्गाशी सहजसा संवाद साधणाऱ्या वाटल्या तरी त्यांच्या माध्यमातून कवी एक निखळ सत्य आणि परंपरागत शहाणीवेचा विचार खुबीनं मांडतो. ऐकूया कविता उमजताना या सदरामध्ये डॉक्टर वीणा सानेकर यांनी द.भा. धामणसकर यांच्या आजीचा नातू आणि आजोबा या 2 कवितांचा घेतलेला आस्वादक वेध. रसिको नमस्कार. मराठी काव्यविश्वात बालकवी इंदिरा संत, बाभ बोरकर, नाग देशपांडे, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणी, अरुणा ढेरे, शांता शेळके अशा विविध कवी कवयित्रींनी निसर्गाची स्पंदनं शब्दातून टिपली आहेत. द.भा. धामणसकर यांची कविता मराठी कवितेतली वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे. निसर्गाची विविध रूपं त्यांच्या कवितेत ठायी ठायी आढळतात. निसर्ग हा जगण्याचा श्वास आहे आणि तो पिढी दर पिढी संक्रमित होत राहिला तर मानवी अस्तित्वाला अर्थपूर्णता प्राप्त होते, हे त्यांच्या कवितेतलं महत्त्वाचं सूत्र आहे. धामणसकरांची कविता एका बाजूला निसर्गाचं सौंदर्य उलगडते तर दुसऱ्या बाजूला निसर्ग आणि माणूस यांच्यातल्या दृढ अनुबंधाचे पैलू साकारते. हे अनुबंध उलगडणाऱ्या धामणसकरांच्या 2 कविता मनात घर करून राहिल्या आहेत. त्यापैकी पहिली कविता आहे आजीचा नातू. नातू कसा आहे तुमचा, मी हिला विचारतो. ते तिला फारच सावकाश ऐकू जातं. मग स्वगत म्हणावं अशा स्वप्नस्वरात म्हणते, कमालीचं आत्मरथ प्रकरण. आपले गाल, नाक, कान, पाय स्वतःच चाचपून बघत असतो परत परत. खादाडपणाही विचारू नका. पोट भरलं तरी अख्खा हात पुन्हा पुन्हा तोंडात घालत असतो. सेवा करून घ्यायची लहर आली की हा संतापतो, पण उभा घेतला की गप्प. तरीही कधी आकांत चालू ठेवला तर पक्षी, झाडं, आकाश वगैरे दाखवायचं. मग बाकी एकदम शांत होतो. हसतोही लबाड त्यात अधूनमधून. आणखी काय सांगू. तिचे सांगून संपलेले माझे ऐकून आता मी भलत्याच खुशीत. आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा यापुढेही या घरात असणार आहे, ही केवढी महत्वाची गोष्ट. या कवितेत आजोबांपाशी आजी नातवाचं कौतुक करते आहे. त्याचं स्वतःशी खेळणं, तोंडात हात घालून चोखत बसणं, कधी चिडणं, कधी हवं तसं उचलून घेतलं की गप्प बसणं, या सर्व गोष्टींचं आजी लाडाने कौतुक करते. उचलून घेतल्यावरही बाळ रडत राहिला की ती त्याला झाडं, आकाश, भोवतालचा निसर्ग दाखवते. मग तो शांत होतो. इतकंच नाही तर चक्क हसू लागतो. आजीच्या तोंडून नातवाचं कौतुक ऐकताना आजोबा खुश होतात. आकाश, फुलं, झाडं हे सगळं पाहून रडणारा नातू शांत होतो. हे जेव्हा आजोबांना कळतं तेव्हा त्यांना एका मौल्यवान सत्याचा अगदी आश्वस्त करणारा अनुभव येतो. पिढ्यानपिढ्या आकाश, झाडं, पक्षी आणि निसर्गाची ओढ आजोबांच्या पूर्वजांनी जपली. ती आजोबांच्याही जगण्याचा भाग झाली आणि यापुढे त्यांची पुढची पिढीही निसर्गाची ओढ जपणार आहे. ही जाणीव आजोबांना खूप समाधान देते. निसर्गाविषयीची ही चिरंतन ओढ हीच तर संवेदनशील माणसाची खूण आहे. ही ओढच माणसाला धकाधकीच्या आयुष्यात जिवंत ठेवणार आहे, ही जाणीव धामणसकरांच्या या कवितेतून होते आहे. याच विषयावरची आणखी एक कविता अतिशय भावलेली
कवितेचं शीर्षक आहे आजोबा. ऐकूया तर. आजोबा. सकाळी उठल्याबरोबर आजोबा नातवाला घराबाहेर नेतात. कटाक्षाने झाडं, फुले, पक्षी, आकाश इत्यादी उन्हाच्या संदर्भानिशी दाखवतात. तेव्हा तोही पर्युत्सुक डोळ्यांनी सारे पाहत राहतो. एखाद दिवशी आजोबा विसरले तर आजोबा आपण खाऊ आणायला जाऊया ना, इतक्या लढीवाळपणे झाडं बघूया ना आजोबा, असं म्हणतो. आजोबांना बरं नसलं तर कडेवर घ्यायची अट शिथिल करतो. आजोबांना बोट धरून नेत त्यांचं जग त्यांना दाखवतो. तेव्हा मिटत चाललेले आजोबा म्हणतात, बरं का उन्हा, आकाशा, झाडांनो, पक्ष्यांनो, फुलांनो, उद्यापासून बहुधा बिट्टू एकटाच तुमच्या चौकशीला येत जाईल. बदल्यात वारसा हक्काने जणू त्याला कुठेच कधीच एकटं वाटणार नाही, एवढं मात्र बघा. या कवितेतले आजोबा सकाळी नातवाला घराबाहेर फिरायला नेतात. तेव्हा झाडं, फुलं, पक्षी, आकाश, चैतन्यदायी ऊन सुद्धा दाखवतात. लहानपणापासून आजोबांचा नातू म्हणजे बिट्टू हे सर्व डोळ्यात साठवतो आहे. त्याला निसर्गाचे संदर्भ समजून घ्यायचेत. कधी कधी आजोबा त्याला बाहेर न्यायला विसरले तर जितक्या हट्टाने खाऊ मागावा तितक्या हट्टाने तो झाडं पाहण्याचा आग्रह धरतो. आजोबांना बरं वाटत नसलं तर बिट्टू उचलून घ्यायचा हट्ट मुळीच करत नाही. उलट तोच मग आजोबांचं बोट धरतो, जणू तो त्यांना आधार देतो. आजोबांनी खरं तर त्याला जगाचं दर्शन घडवलेलं असतं आणि तो आता बोट धरून आजोबांनाच माहीत असलेलं जग त्यांना दाखवतो. खरं तर आजोबांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे आणि त्यांच्या नातवाच्या आयुष्यात नुकती कुठे सकाळ होते आहे. आजवर आजोबांना झाडांनी, पक्ष्यांनी, फुलांनी, सभोवतालच्या निसर्गाने आधार दिला होता. आयुष्यभर त्यांना साथ सोबत केली. निसर्गाची सोबत होती म्हणून तर आजोबांना कधी एकटं वाटलं नाही. आजोबांना आता सांज सावल्यांची चाहूल घेरून टाकते आहे. कदाचित ते इथून पुढे निसर्गाशी संवाद साधण्याकरता येऊ शकणार नाहीत हे त्यांना ठाऊक आहे. पण झाडं, फुलं नि पक्ष्यांची विचारपूस करण्याचं कर्तव्य आपला बिट्टू नक्की पार पाडेल असा आजोबांना विश्वास वाटतो. त्याच्या सुखी आणि आनंदी भविष्यासाठी आजोबा आजच झाडाफुलांना विनंती करतात की आमच्या अनेक पिढ्यांना तुम्ही आधार दिलात, तसाच आधार बिट्टूलाही द्या. त्याला एकटं वाटणार नाही याची काळजी घ्या. धामणसकरांच्या या दोन्ही कवितांची भाषा सहज सोपी आहे. साध्या घरगुती प्रसंगांमधून त्यांनी जीवनातल्या सत्याची उकल केली आहे. प्रतिमा, प्रतीकं किंवा अलंकारिक शब्दांचा गोफ न विणता धामणसकरांच्या या दोन्ही कविता आपल्याशी थेट संवाद साधतात. सभोवतालचा निसर्ग, त्याचं हिरवं चैतन्य माणसामध्ये पेरत असतो. आशेचा अंकुर माणसाच्या मनात रुजवत असतो. माणूस सतत निसर्गावर विजय मिळवण्याची, स्वामित्वाची महत्वाकांक्षा बाळगतो. पण खरं तर तो निसर्गाचाच एक अविभाज्य घटक असतो. निसर्ग त्याला जपतो, सावरतो, सांभाळतो आणि माणसांच्या आयुष्यावर मायेची सावली धरतो. माणूस आणि निसर्ग यांच्या नात्यावरच जगाचा आणि मानवी पिढ्यांचा निरंतर प्रवास अवलंबून असतो. हा आशय द भा धामणसकर यांच्या कविता अतिशय सहज व्यक्त करतात. म्हणूनच त्यांचा उमजलेला हा आशय मनाला अपरिमित आनंद देतो. कविता उमजताना या सदरात डॉक्टर वीणा सानेकर यांनी घेतलेला द भा धामणसकर यांच्या 2 कवितांचा आस्वादक वेध आत्ताच आपण ऐकला. माणसांच्या बोलण्याची पद्धत, वागण्याच्या गमतीशीर सवयी यामधून अनेकदा विनोद निर्माण होत असतात. कधी कधी तर यामधून होणाऱ्या गैरसमजातून अनवस्था प्रसंगही उद्भवतात.
अशा गमतीदार अनुभवांचं वर्णन करणारा अलकनंदा पाध्ये यांचा ललितलेख अशी माणसं अशा लकबी. ऐकूया. मध्यंतरी आमच्याकडे पत्ते खेळायला मैत्रिणींचं टोळकं जमलं होतं. मध्येच मी चहा करायला आत गेले तर आमच्या ग्रुपमध्ये नव्याने सामील झालेली माझी मैत्रीण शिल्पा माझ्या मागे मागे आली आणि तिने आमच्यातल्या एका मित्राबद्दल थोडी नाराजी व्यक्त केली. तिच्यामध्ये त्याची नजर बरी नव्हती. त्याचं वर्तन तिला थोडंसं वाह्यातपणाचं वाटलं. मी अर्थातच चकित झाले. तिला असं का वाटलं असं विचारल्यावर शिल्पाने सांगितलं की तिच्याशी बोलताना तो वारंवार डावा डोळा मिचकावत होता. स्पष्टच सांगायचं तर डोळा मारत होता. तेव्हा कुठे मला उलगडा झाला आणि अगं तो तसा वाह्यात नाही आहे, अत्यंत सभ्य माणूस आहे तो, पण बोलताना डावा डोळा बारीक करायची त्याची वर्षानुवर्षाची लकब आहे आणि वाटल्यास तो इतरांशी बोलताना तू पाहून खात्री करून घे की, असं सांगितल्यावर तिचं काही प्रमाणात समाधान झालं असावं. आता गंमत बघा हं, कुणी एक डोळा बारीक केला तर वेगळा अर्थ निघतो, पण काही जणांना दोन्ही डोळे मिचकावून बोलायची सवय असते. त्याबद्दल मात्र फारसा कुणाचा गैरसमज होत नाही. मंडळी, आपल्या अवतीभावतीच्या माणसांचे हावभाव, त्यांच्या बोलण्याच्या पद्धती, लकबी या सगळ्यांचं तटस्थपणे पण बारकाईने अगदी पुस्तकाप्रमाणे वाचन आणि अभ्यास केला ना तर त्यातून एक प्रबंध तयार होऊ शकतो. आता माझ्याच बाबतीत सांगायचं तर मैत्रिणीच्या त्या किस्स्यानंतर मला एकदम माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीने मारलेल्या एका सिक्सरचा किस्सा आठवला. त्याचं असं झालं की आमचे एक मोठे काका, म्हणजे अत्यंत भारदस्त पण काहीसं उग्र असं व्यक्तिमत्व, त्यांची मोठ्या हुद्द्यावरची नोकरी, समाजात त्यांच्या नावाचा दबदबा, यामुळे आम्ही सगळेजणं काकांच्या समोर कायम दडपणाखाली असायचो. पण त्यांच्या पाठीमागे मात्र त्यांच्या कडक स्वभावामुळे आम्ही त्यांना हिटलर काका म्हणायचो. एकदा आम्ही सगळे कुटुंबीय दिवाळीतला फराळ करायला बसलो होतो. तेव्हाच कायम उत्साहाने फसफसणारी, अगदी बिनधास्त म्हणावं अशी माझी मैत्रीण तिच्या नोकरीची बातमी द्यायला आली आणि तिने थेट खुर्ची पकडली. कुठली? हिटलर काकांचे शेजारची. लगेच तिच्या बोलण्याचा धबधबा चालू झाला आणि काहीतरी गमतीची गोष्ट सांगताना तिने नेहमीच्या सवयीने टाळीसाठी हात पुढे केला. तो नेमका आमच्या हिटलर काकांच्या पुढे. ते पाहून आम्हा सगळ्यांचे तळहात थरथरले, अगदी घामेजले आणि तिकडे काकांनी थोडं नाराजीने का होईना पण जड हातांनी आणि त्याहून अधिक जड अंतःकरणाने बहुतेक टाळी दिली असावी असं आम्हाला आपलं जाणवलं. तात्पर्य काय? इथे सुद्धा काही माणसांची आपल्याच बोलण्यावर खुश होऊन स्वतःशीच टाळी वाजवायची लकब असते, पण तेव्हा फारसा गोंधळ होत नाही. पण बोलता बोलता समोरच्याकडे टाळीसाठी हात पुढे करायचा अनेक जणांच्या सवयीने मात्र काही वेळेला बराच गोंधळ होतो. बरेचदा त्या व्यक्तीबद्दल गैरसमजसुद्धा होऊ शकतात. आता गैरसमजावरून आठवला आमच्या परिचयातल्या नंदा भावजयांचा बरेच दिवस टिकलेला अबोला. कुठल्याशा घरगुती समारंभात ती भावजय शेजारच्या बाईच्या कानाशी स्वतःचा हात ठेवून कुजबुजली आणि त्यावेळी तिची नजर नेमकी स्वतःच्या नंडेकडे गेली. झालं, पुढच्या रामायणाला सुरुवात झाली. आपली ही भोचक भावजय नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी बोलली आहे या संशय पिशाच्यानी नंडेला झपाटलं. त्या दिवसापासून भावजयीशी तिचे संबंध दुरावले. बिचारे भावजईला समजल्यावर, अहो आपण तुमच्याबद्दलच काय कुणाही बद्दल गैर बोलत नव्हतो हे तिने परोपरीने समजावलं. पण नंडेच्या मनातल्या संशय पिशाच्यानी तिचा कित्येक दिवस पिच्छा पुरवला. आता याला कारण म्हणाल तर चार चौघात आपल्या तोंडावर तळहाताचा आडोसा करून शेजाऱ्याच्या कानात बोलायची सवय. इतरांच्या मनात ही सवय गैरसमज निर्माण करू शकते. आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात एखाद्या कार्यक्रमात किंवा चार चौघात एखाद्याचा मोबाईल वाजला तर सुरुवातीला घाईघाईने ती व्यक्ती तो फोन कानाशी लावताना तोंडावर हात ठेवून मान किंचित झुकवून कुजबुजत्या स्वरात बोलायचाच प्रयत्न करते. अर्थात आजूबाजूचे तरीही विचलित होतच असतात म्हणा. असो, कानात कुजबुजल्यामुळे जसा काही वेळेला गैरसमज होतो तसाच गैरसमज बोटांनी सुद्धा होतो बरं का. काही माणसांची बोलताना दुसऱ्याकडे हाताची तर्जनी दाखवून बोलायची लकब असते.
जी कदाचित समोरच्याला त्रासदायक, दुखावणारी ठरू शकते. तर्जनी रोखणारी व्यक्ती आपल्याला काहीतरी बजावतेय, तंबी देतेय असा गैरसमज त्यातून निर्माण होऊ शकतो. बऱ्याच राजकीय नेत्यांची, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ही लकब आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितली असेल. आता आपल्याला गरम होतंय, थंडी वाजते, तिखट लागलं, छान आहे वगैरे प्रकार आपण बरेचदा आपले हातवारे करून सांगतो. पण काही जणांचे हातवारे विशेष लक्षात राहण्यासारखे असतात. बोलण्यापेक्षा त्यांचे हातवारेच जास्ती लक्षात राहतात. आमच्या एका मित्राला आपण कुठून आलो, कुठे गेलो, कुठे वळलो, कुठे बसलो या किंवा इतर अनेक गोष्टी, अगदी असंख्य खाणाखुणा आपल्या हातवाऱ्यांसह करून दाखवायची सवय आहे. जणू काही आपण व्यवस्थित हातवारे करून सांगितलं नाही तर ते समोरच्यापर्यंत पोचणारच नाही असा आपला त्याचा ठाम समज असतो. आम्ही गमतीत त्याला ट्रॅफिक पोलीस म्हणतो. मला ना कधी कधी वाटतं विद्यार्थी दशेपासून हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प आणि ठप्प बसण्याच्या सूचना ऐकूनसुद्धा मनुष्य प्राण्यावर काहीही परिणाम झालेला नसतो. आता याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर फोनवर बोलणाऱ्या माणसाचं जरूर निरीक्षण करावं. एकेकाळी लँडलाईनवर बोलतानासुद्धा माणूस बसल्या जागी कुठे टेबलावरच्या वस्तूशी चाळा कर, कुठे गुडघ्यावर ताल धर, डोक्यात हात फिरव, कधी फोनच्या वायरशी खेळ, अशी त्यांची सतत चुळबुळ बघायला मिळत असे. आणि मोबाईल फोन आल्यावर तर संभाषण करताना माणसाने सुद्धा मोबाईल असणं, फिरतं असणं जरूर गरजेचंच झालं. कुणाचाही फोन आला की ती व्यक्ती बसल्या जागेवरून, अर्थात शक्य असतं तेव्हा, तडक उठते आणि मोबाईल हाती घेऊन इतस्ततः फेऱ्या मारत बोलत असते. जणू काही एका जागी बसून त्यांचं संभाषण पुढे जाणारच नाही. आणि गंमत म्हणजे एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने हातवारे करून पलीकडच्या व्यक्तीला काही बजावणं, दिशा सांगणं असे बरेच उद्योग चालू असतात. जसं काही समोरच्या व्यक्तीला ते सगळं दिसणारच आहे. मोबाईल संभाषणाची आणखीन एक गंमत म्हणजे संभाषण संपल्यावर मोबाईलचं बटन फक्त बंदच करायचं असतं ना. पण आजपर्यंत लँडलाईनचा रिसिव्हर खाली ठेवायची सवय ना. त्यामुळे फोन बंद करताना बरं आता ठेवायचा का फोन असं विचारलं जातं. असो, जगातल्या प्रत्येक माणसाची स्वतःची अशी विशिष्ट देहबोली, विशिष्ट लकब त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य असा भाग झालेली असते. आणि बरेचदा ती त्याची ओळखही होऊन जाते. याशिवाय सुद्धा अनेकांच्या अनेक प्रकारच्या लकबी माणसांचं अवलोकन करताना आपल्याला सापडू शकतील. शेवटी काय, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवः पयम, हेच खरं नाही का? अशी माणसं अशा लकबी. अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध श्रोते हो आत्ताचा पण ऐकला. आणि याचबरोबर आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.